नमस्कार श्री गुरुदेव, सगळ्यांना शुभ सकाळ. रात्रीच्याला मी सांगितलं की रूमचा शोध घेत होतो. तर वरती मुक्ताई म्हणून धर्मशाळा आहे, अगदी फ्रीमध्ये राहायला तिथं सोय आहे. तिथं मुक्काम आपण केलेला आहे. सकाळी फ्रीमध्ये आंघोळीची सोय पण होती, आंघोळ पण झालेली आहे. आणि विशेष म्हणजे वारीच्या दिवशी इथं 24 तास महाप्रसाद चालू असतो, तो बी मोफत, अगदी मोफत. लाखोनी लोक येतात, लाखोनी लोक 3 टाइम महाप्रसाद घेतात, तो पण अगदी मोफत. म्हणजे बघा, ते उगाच कुणी म्हणून नाही ठेवलेलं. संत आयुष्यात माऊलीची भूमिका करतात, आईची भूमिका करतात. खरंच त्यांना काळजी असते. इथे सगळ्या सोयी सुविधा भक्तांसाठी केलेल्या आहेत. इतर वेळेस जर तुम्ही आलात तरी इथं महाप्रसादाची सुविधा उपलब्ध आहे. पण विशेष म्हणजे वारीच्या दिवशी एवढे लाखो लोक येऊन 24 तास महाप्रसाद चालू आहे. हा भाग इथला खरंच एक पूर्ण भाग आहे. पण गर्दी कालपासूनच वाढते. भक्तगण म्हणजे काय विचारूच नका, खूप जास्त प्रेम करतात माऊलींवरती. आणि लाखोनी लोक येतात. गाडीला अक्षरशः 2 किलोमीटर पर्यंत नुसती गाड्यांची पार्किंगच असते. आणि आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गणपती मंदिर आढळतं. त्याच्यानंतर पुढं आलं चालून की मग नंतर राम मंदिर आहे. त्याच्यानंतर मग मुख्य मंदिर आहे गजानन महाराजांचं. आणि हे सगळं आता आपण जे रेकॉर्डिंग करतोय किंवा जे वारी उत्सव साजरा होतो, हा सगळा नवीन मठावरती कार्य. ह्या माऊलींचं कार्य सुरू झालं, तो एक जुना मठ आहे खाली, तर तिथून कार्य माऊलींचं चालू झालं. ते कार्य वाढत वाढत पार इथं आता हा नवीन मठ खूप मोठा झालेला आहे. आणि ह्याच्या पलीकडे शिवमहाल म्हणून एक मठ पण आहे. तर अशा प्रकारे इथली माहिती आहे. पुढची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळ. नवीन एक मित्र आपले झालेले आहेत. तुमचं नाव सांगा की? दीपक महादेव पंचाळ. हे दादा आपल्या सोबत येतात, कर्नाटक वरून आलेले आहेत. ते गाव सांगा कुठलं तुमचं? मिरकल, तालुका बसव कल्याण, बिदर. बघा, नवीन ठिकाणी गेलं, नवीन दोस्त मस्त पैकी घरी राहिला असतो तर कदाचित भेट झाली नसती. पण फिरायला आल्यामुळे नवीन मित्र झाले. चांगले. कर्नाटकला कधी जाते आम्हाला फिरायला घेऊन? मग कवा पण या तुम्ही? कवा पण येऊ. फिरवणार काय कर्नाटक आम्हाला? कर्नाटक मध्ये बिदर किल्ला आहे, बसव कल्याण मध्येच खास करून तिथं 108 फुटाचं हे आहे बसवेश्वर मूर्ती. आत्ताच आमंत्रण आहे आपल्याला कर्नाटकचं. जाऊ आपण एक दिवशी कर्नाटकला. नक्की जाणार आम्ही. तुम्ही बोलवता म्हणलं नक्की जाणार. संस्कार केल्यावर माणसेच नाही तर प्राणीही कसे विनम्र होतात ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ही नारायणी हत्ती आहे. नारायणीचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण थेट गेलो ते मुख्य मंदिराकडे. मुख्य की बाबा बांधताना किती कौशल्यपूर्ण बांधलेले हे मुख्य मंदिर. आतमध्ये शूटिंगला परवानगी नव्हती, त्यामुळे आतमध्ये शूटिंग आपण करू शकलो नाही. मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला दिसते ते संतपीठ. या संतपीठावरूनच आपल्याला साधू संत जगद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या संस्थानातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा, व्यसनमुक्ती, समस्या मार्गदर्शन, ऑनलाईन करिअर मार्गदर्शन, अशा प्रकारचे अनेक उपक्रम या संस्थानामार्फत राबवले जातात.
वारीची सांगता ही माऊलीच्या प्रवचनाने माऊलींनी सगळ्याला छान असे प्रवचन केले आणि त्याच्यानंतर मग आपण निघालो ते परतीच्या प्रवासात. छान अशी वारी झालेली आहे. महाराजांनी दिलेला चांगला संदेश दिसत नसेल मी तुम्हाला, पण तरी पण महाराजांनी दिलेला चांगला संदेश, कर्म चांगलं करा, संगत चांगली ठेवा, संगत चांगले ठेवल्यामुळे चांगले संस्कार होतील आणि मोक्ष मिळवायचा असेल तर सद्गुरूंना शरण या. ही संदेश आपण मनात साठवून नाणीजवरून आता परतीचा प्रवास करत आहोत. आपण आता जाणार आहोत आपण पुण्याला. एक प्रायव्हेट गाडी त्याच्यामध्ये पुण्याला जाणार आहे. तर गाडीत बसल्याच्या नंतर बघू आता काय. सध्याला तर झोप डोळ्यावर खूप आली, त्यामुळे जर शूट झालं तर करेलच, नाही शूट झालं तर सकाळी दाखवेल मी पोचल्यावरती.